2014 ते 24 पर्यंत कोणी काय केलं, कोणी जेलमध्ये पाठवलं, कोणी त्रास दिला, हे सगळ्यांना माहित आहे. एक गोष्ट अशी आहे की मी जे काही राजकीय लढे माझे झाले हे शांततेसाठी झालेले आहे. कोणाच्याही विरोधामध्ये मी अशा तऱ्हेने वक्तव्य केलेले नाही आहे. शेवटी जिथे शांतता असते तिथे समृद्धी येते आणि त्याच्यामुळे शांततेसाठी जे काय करता येईल ते वेळोवेळी मी केलेलं आहे. त्याच्यावर टीका करण्याचं काहीच कारण नाही. आणि ज्या वेळेला मी राणेसाहेबांच्या बरोबर राहिलो होता त्याला सुद्धा ठामपणे त्यांच्याबरोबरच राहिलेलो आहे. राणेसाहेबांनी जाहीर केलेलं होतं की महायुतीने ही निवडणूक लढवावी. त्यांची अशी इच्छा असताना सुद्धा कोणाच्या पुढाकाराने आज युती तुटली हे मी स्वतः सांगतो. पालकमंत्र्यांना ते अधिक चांगलं माहिती असणार आणि त्याच्यामधून त्यांनी बोध घ्यावा आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये अशा तऱ्हेचे वक्तव्य की ज्याच्यामुळे लोकांच्या मध्ये गैरसमज निर्माण होईल ही माझ्याकडून झालेले नाही आहे. मी 2 वेळा राणेसाहेबांची भेट घेतली. त्यावेळेला सुद्धा राणेसाहेबांनी महायुतीमध्येच या निवडणुका लढवायच्या हे स्पष्ट केलेलं होतं.